श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुमच्या कल्याणासाठी स्वामींनी पाठवला आहे. हा संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडेल त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा परमेश्वराच्या कृपेने पूर्ण होतील. स्वामी भक्तांनो, वेळ निघून जात आहे, पण स्वामी समर्थांची कृपा थांबलेली नाही. संकट उभं राहिलं म्हणजे शेवट नाही, ती स्वामींच्या हस्तक्षेपाची सुरुवात आहे. ज्या क्षणी तुम्ही हार मानता त्या क्षणी चमत्कार थांबतो. म्हणून हार मानायची नाही, पुढे चालत राहायचं, कारण आपल्या पाठीशी स्वतः स्वामी महाराज उभे आहेत. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी आजचा संदेश तुमच्या जीवनामध्ये मोठा चमत्कार घडवण्यासाठी पाठवला आहे. हा संदेश तुमचं जीवन कायमचं बदलून टाकेल. म्हणून आजचा संदेश अर्धवट सोडून कुठेही जाऊ नका. हा संदेश मोजून 15 मिनिटे ऐका. स्वामी भक्तांनो, त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. स्वामी भक्तांनो, भीतीवर विश्वास ठेवलात तर अंधार वाढेल, स्वामींवर विश्वास ठेवला तर प्रकाश वाढेल. फक्त अश्रू स्वामींच्या चरणी पोहोचतो, एकही व्यर्थ जात नाही. उशीर होतोय असं वाटतंय, स्वामी योग्य क्षण घडवत आहे. आजची वेदना उद्याच्या चमत्काराची मुळं आहेत. तुमचं नशीब बंद नाही, फक्त श्रद्धेची किल्ली फिरवायच्या. मनात नाम असेल तर परिस्थिती कधीच अंतिम नसते. जे अशक्य वाटतं ते स्वामी समर्थांना प्रिय असतं, आणि जे अशक्य आहे तेच स्वामी शक्य करून दाखवतात. चमत्कार तिथेच होतो जिथे मानवाची मर्यादा संपते. तुमचं संकट मोठं नाही, तुमच्या संकटापेक्षा स्वामींची कृपा मोठी आहे. शंका ही कृपेची सर्वात मोठ्या अडथळ्याची मालिका आहे. म्हणून शंका मनात नको आहे, विश्वास ठेवा, कारण आता तुमच्या जीवनात बदल सुरू झाला आहे. प्रत्येक पराभव तुम्हाला नम्र करतो, आणि नम्रता चमत्काराचं दार उघडते. जेव्हा आयुष्य तुमच्यासमोर इतक्या जोरात उभं राहतं की श्वास घ्यायलाही जड होतं, तेव्हा लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्यातील अदृश्य शक्ती जागवण्यासाठीच ही वेळ तुमच्या आयुष्यामध्ये आणतात. तुम्ही ज्या वेदनेतून जात आहात ती निरर्थक नाही. त्या प्रत्येक वेदनेच्या मागे स्वामी समर्थ तुमचं भवितव्य अधिक भक्कम, अधिक तेजस्वी आणि अधिक स्थिर बनवत आहेत. आज तुम्हाला वाटत असेल की सगळे मार्ग बंद झालेत, पण स्वामी समर्थ असे मार्ग उघडतात जे डोळ्यांनी दिसत नाहीत, फक्त श्रद्धेने अनुभवावे लागतात. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमच्या घरात स्वामींचं नाम उच्चारलं जात असेल तर समजा त्या घरावर संकटांचं सावट टिकू शकत नाही. हार मानण्याचा विचार ज्या क्षणी मनात येतो त्या क्षणी स्वतःला आठवा, मी स्वामी समर्थांचा भक्त आहे, मी तुटणार नाही. चमत्कार अचानक घडत नाहीत, ते तुमच्या सततच्या विश्वासाने, शांत अश्रूंनी आणि न डगमगणाऱ्या श्रद्धेने हळूहळू तयार होत असतात. तुमच्या आयुष्यातील उशीर हा नकार नसतो, तर तो स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी आखलेल्या मोठ्या योजनेचा एक भाग असतो. जे लोक आज तुमच्यावर शंका घेतात तेच लोक उद्या तुमच्यातील बदल पाहून थक्क होतील, कारण स्वामींची कृपा शांत असली तरी परिणाम प्रचंड करते. अडचणी तुम्हाला घाबरवण्यासाठी येत नाहीत, त्या तुम्हाला स्वामींच्या अधिक जवळ आणण्यासाठी आणि तुमची श्रद्धा अधिक दृढ करण्यासाठी येतात. जगात रोज चिंता असते, तिथे एक दिवस अचानक शांतता उतरते, आणि तो दिवस स्वामी समर्थांच्या कृपेचा दिवस असतो. तुम्ही एकटे रडता तेव्हा देखील स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक शब्दाशिवायच्या प्रार्थनेला ऐकत असतात. जीवनातली सर्वात मोठी ताकद म्हणजे स्वामींवर ठेवलेला अढळ विश्वास, कारण तो विश्वास अशक्य गोष्टींनाही शक्य बनवतो. संकट किती मोठी असली तरी स्वामी समर्थांची कृपा त्याहून मोठी असते, आणि हे जेव्हा मनाला कळतं तेव्हा भीती आपोआप नाहीशी होते. आज तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात तोच संघर्ष उद्या तुमच्या यशाची कथा बनणार आहे, जर तुम्ही श्रद्धा सोडली नाही तर. स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीच अपमानित करत नाहीत. ते शेवटी भक्ताचा मान वाढवतात. ज्या क्षणी तुम्ही पूर्णपणे समर्पण करता त्या क्षणी स्वामी तुमच्या आयुष्यात अशा प्रकारे काम सुरू करतात की तुम्हाला नंतर समजतं हे सर्व स्वामींच्याच कृपेने झालं आहे.
तुमचं आयुष्य थांबलं नाही आहे, ते घडतं आहे. आणि त्या घडण्याच्या प्रक्रियेत स्वामी समर्थ प्रत्येक क्षणी तुमचं रक्षण करत आहेत. भीती मनात आली की लगेच स्वामींचं नाव घ्या, कारण स्वामींचं नाव हीच ती दिव्य ज्योत आहे जी अंधाराला क्षणात दूर करते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा शेवटचा नसून स्वामी समर्थांनी ठेवलेला एक वळण आहे जे तुम्हाला योग्य दिशेकडे नेतं. आजचा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. शंकेला जागा द्यायची की श्रद्धेला, कारण जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार निश्चित असतो. स्वामी भक्तांनो, जीवन जगत असताना तुम्हाला अनेक दुःखांचा सामना करावा लागेल. जीवनामध्ये खूप सारा संघर्ष असतो, त्या प्रत्येक संघर्षाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल. अनेकदा दुःख सहन होणार नाही, संघर्ष पेलवणार नाही आणि डोळ्यातून अश्रूसुद्धा येणार नाहीत, कारण दुःख हे सहन करावं लागतं आणि संघर्षाचं ओझं आपल्यालाच पेलावं लागतं. स्वामी भक्तांनो, अशावेळी डोळ्यातून अश्रूसुद्धा येत नाहीत, परंतु मन आतून रडत असतं. मनामध्ये सतत विचार सुरू असतात की असं माझ्यासोबतच का होतंय, मी काय असं पाप केलं आहे की माझ्या पदरी या सर्व गोष्टी पडत आहेत. परंतु स्वामी भक्तांनो, या दुःखाच्या संघर्षाच्या क्षणी देखील आपण मनाला घट्ट करायचं, मनाला सांगायचं की आता थांबून चालणार नाही. हे आयुष्य आपली कितीही परीक्षा घेत असू दे, मात्र आपण आपल्या प्रत्येक कर्मावर ठाम राहायचं. माणूस जेव्हा थांबतो, माणूस जेव्हा हार मानतो, तेव्हा त्याने केलेलं सर्व कर्म हे वाया जात असतं. परंतु जो माणूस थांबत नाही, हळूहळू का होईना पुढे सरकत असतो, जीवन जगत असतो, कुटुंबाचं ओझं घेऊन चालत असतो, शेवटी परमेश्वराला सुद्धा त्याच्यावर दया येते आणि परमेश्वरसुद्धा त्याचा संघर्ष संपवत असतात, त्याचं दुःख संपवत असतात. स्वामी भक्तांनो, अनेक लोक जीवनाला कंटाळतात, जीवन नकोसं होतं, मात्र परमेश्वर म्हणतात हे जीवन तुला भाग्याने भेटलं आहे. हे जीवन जर तू संपवलंस, या जीवनाला कंटाळलास, तर पुन्हा असं जीवन मिळणे नाही. स्वामी भक्तांनो, मनुष्याचं जीवन हे आपल्याला मिळालं आहे, हे आपलं भाग्य आहे. मात्र कधीकधी संघर्ष पेलवत नाही, दुःख सहन होत नाही आणि अशा क्षणी वाटतं की जीवन संपवावं. परंतु स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही कठीण असू द्या, संघर्ष कितीही मोठा असू द्या, परंतु परमेश्वराचा नामजप तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठे काहीतरी नवीन मार्ग दाखवेल आणि त्या मार्गावर गेल्यानंतर तुमचा सर्व संघर्ष संपेल. तुम्हाला नवीन उमेद जागी होईल आणि तुमच्या जीवनात आनंद पुन्हा परत येईल. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर वेळोवेळी तुम्हाला परमेश्वर मार्गदर्शन करतील. जेव्हा कुठलाच मार्ग दिसणार नाही, तेव्हा परमेश्वराला नमन करा, परमेश्वराकडे मागणी करा, परमेश्वराची प्रार्थना करा. नक्कीच तुम्हाला कुठला ना कुठला मार्ग नक्कीच सापडेल. स्वामी भक्तांनो, जीवनाचे हे रोजचे नियम आहेत की आपण नेहमी चांगलं वागावं, चांगलं बोलावं, चांगले विचार करावेत, कुटुंबात सर्वांशी आदराने बोलावं, आदराने वागावं. हे जीवनाचे रोजचे साधे साधे नियम आहेत. जो भक्त रोजचे हे साधे साधे नियम लक्षात ठेवून जीवन जगत असतो, त्याच्या जीवनातील दुःखाचे क्षण हळूहळू संपत जातात. स्वामी भक्तांनो, परमेश्वराची कृपा आपल्यावर सदैव राहणार आहे. परमेश्वर जी गोष्ट आपल्याला देतील, ती गोष्ट आपल्या कुठे ना कुठे उपयोगी येणार आहे, हे नक्कीच आहे. कारण विना कारणाशिवाय या जगामध्ये कुठलीच गोष्ट घडू शकत नाही. स्वामी भक्तांनो, जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही जाल तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष आहेत, काही ना काही प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या जीवनात आहेत. परंतु त्या सर्वांना डावलून माणूस पुढे जातो, नवीन काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. हीच तर माणसाची खरी जिद्द आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही असं विचार करत असाल की खूप मोठे पैशावाले जे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये दुःख नाही, त्यांच्या जीवनामध्ये कुठलीही चिंता नाही, ते खूप आनंदाने जीवन जगत आहेत. परंतु आपण जेव्हा
असा विचार करतो तेव्हा आपण त्यांच्या जागी जर गेलो, त्यांच्या जीवनात जर कधी डोकावून पाहिलं तर आपल्याला समजेल की पैसा म्हणजे सर्वस्व नाही. स्वामी भक्तांनो, खरा आनंद, खरं सुख हे आपल्या समाधानामध्ये असतं. आपलं मन जर समाधानी झालं तर आपल्याला कुठलीही पैशाची गरज नसते किंवा कुठल्याही आपल्याला जास्त मोठमोठ्या गाड्यांची, बंगल्यांची सुद्धा गरज नसते. माणसाचं मन समाधानी हवं, आनंदी हवं. स्वामी भक्तांनो, अनेकांनी पैसा तर खूप कमवला, मात्र नात्यांमध्ये ते मागं राहिले. आरोग्याच्या समस्या त्यांना उद्भवल्या. कुठल्या ना कुठल्या प्रकारे काही ना काही चिंता त्यांच्या डोक्यामध्ये सतत आहे. म्हणून माणसाने खूप सारा पैसा कमवावा, खूप श्रीमंत व्हावं असं नाही, तर माणसाने समाधान कमवावं. कधीही दुसऱ्याच्या मदतीला जेव्हा माणूस धावून जातो तेव्हा त्याचीही मदत परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन करत असतात. जेव्हा माणूस समाधानी असेल, रात्री शांत झोप घेत असेल, त्याचं आरोग्य ठणठणीत असेल आणि त्याच्या आजूबाजूची माणसं त्याच्यावर प्रेम करत असतील, तर तोच माणूस जगातील सर्वात सुखी माणूस आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्य माणसाला काही ना काही कमतरता नक्कीच देते. कोणाकडे खूप सारा पैसा आहे तर त्यांच्याकडे प्रेम करणारी माणसं नाही. कोणाकडे खूप सारा पैसा आहे परंतु त्यांचं आरोग्य व्यवस्थित नाही. कोणाकडे पैसा नाही मात्र चांगली माणसं आहेत. कोणाकडे सर्व काही आहे मात्र तरी चिंता त्यांच्या डोक्यामध्ये सतत असते. म्हणजे काही ना काही कोणाकडे काही ना काही कमतरता आहे. या पृथ्वीतलावर परिपूर्ण असा कोणीही माणूस नाही. म्हणून आपली तुलना इतरांशी करून स्वतःला दुःख करून घेऊ नका. स्वामी भक्तांनो, जेव्हा आपण आपली तुलना इतरांशी करण्यात जातो त्यावेळेस आपल्याला आणखी दुःख मनामध्ये जाणवतं. स्वामी भक्तांनो, माणसाला सर्वात मागे खेचणारे त्याचे विचार असतात. सर्वात जास्त त्याचे विचारच माणसाला ध्येयापासून लांब करत असतात. म्हणून विचार हे सर्वात महत्त्वाचे आहेत. विचार जेव्हा माणूस चांगले करतो, सकारात्मक करतो, तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आपोआप घडू लागतात. म्हणून विचार चांगले ठेवा. जेव्हा माणसाच्या जीवनात काही वाईट गोष्टी घडतात तेव्हा माणूस अतिविचार करतो. ज्या गोष्टी जीवनामध्ये नको आहेत त्या गोष्टींचा अतिविचार माणूस करत असतो. तर या अतिविचारांनी स्वतःच्या डोक्यामध्ये ताण तर निर्माण होतोच, परंतु चांगल्या घडणाऱ्या गोष्टीही वाईट प्रकारे घडू लागतात. हे सर्व काही नकारात्मक शक्तीने होत असतं. आपल्या आजूबाजूला माणूस ज्या प्रकारे विचार करतो त्याच प्रकारे गोष्टी घडण्यास सुरुवात होते. म्हणून आजूबाजूची लोकंसुद्धा सकारात्मक असली पाहिजे. आपला विचार करण्याची पद्धतही सकारात्मक असली पाहिजे. कुटुंबातील जेवढे व्यक्ती आहे प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक विचार करायला हवा. माणूस जेव्हा या प्रत्येक गोष्टी समजून घेतो, शिकतो, त्यावेळेस माणसाला जाणवतं की कुठे ना कुठे आपण चुकत होतो. परंतु चुका झाल्यानंतरही चुका सुधारणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. जेव्हा माणूस सर्व चुका सुधारून चांगल्या प्रकारे जीवन जगेल, चांगल्या प्रकारे आयुष्य जगेल, तेव्हा खऱ्या अर्थाने माणूस परमेश्वराच्या जवळ जाईल. चुका झाकून ठेवण्यापेक्षा चुका मान्य करून त्या सुधारणं कधीही चांगलं आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या टप्प्यावरती चढ उतार येतील, मात्र चांगले दिवस आले म्हणून लगेच अहंकारी बनायचं नाही आणि वाईट दिवस आले म्हणून खचून जायचं नाही. माणसाच्या जीवनामधील सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचा राग आहे. जेव्हा माणूस रागात असतो तेव्हा माणूस समोरच्याला काहीही बोलून जातो. कारण रागामध्ये माणूस भान हरपलेला असतो. त्याला समोरच्याला काय बोलावं हे सुद्धा कळत नसतं, मात्र आपल्या तोंडातून अचानक शब्द निघून जातात आणि हा राग आपला सर्वात मोठा शत्रू तेव्हा बनतो. स्वामी भक्तांनो, समोरच्याशी आपण चांगले शब्द बोललो, चांगले 2 शब्द बोललो तर समोरचाही आपल्याशी आपुलकीने बोलतो. समोरच्याकडून चूक झाली असेल परंतु आपण जर त्याला समजून घेतलं तर तोही आपल्याला समजून घेतो. अशा प्रकारे नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. मात्र जर राग माणसाच्या मनात असेल तर रागाच्या भरामध्ये माणूस नको नको ते शब्द बोलून जातो आणि त्यानंतर राग शांत झाल्यानंतर पश्चाताप करतो. माणसाच्या रागानेच माणसाच्या जवळच्या व्यक्ती दुरावतात आणि नात्यांमध्ये कटुता निर्माण होते. स्वामी भक्तांनो, अशा प्रकारे कुठलं ना कुठलं दुःख माणसाच्या जीवनामध्ये राग तयार करत असतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. समोरच्याशी नेहमी गोड बोला. मनामध्ये शुद्ध चांगले विचार ठेवा. प्रामाणिक प्रयत्न करा. आयुष्यात जगताना आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं कधी काही वागू नका. आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील असं कधी कोणाला काही बोलू नका.
जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करा. जे काही हवं आहे त्यासाठी फक्त प्रामाणिक प्रयत्न करा. प्रामाणिक राहणं, प्रामाणिक जगणं आणि चांगलं वागणं हेच जगाचे चांगले नियम आहेत. हे नियम तुम्ही पाळा. स्वामी महाराज कधीच तुम्हाला दुःखात ठेवणार नाही, सर्व दुःखातून तुम्हाला बाहेर काढतील. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश खूप मोलाचा होता. संदेश आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.